ते शिक्षा झाली पाहिजे आणि त्या बिचाऱ्या त्या मुलीला हा न्याय मिळाला पाहिजे। एवढंच नाही तर त्याच्यासोबत असलेले ते 10-15 लोक ती एका घटना घडत असताना 5 मिनिटांमध्ये 2 मिनिटांमध्ये त्यांनी कॉल केला आणि पोरा उपस्थित झाले। असं शक्य न होता त्या ठिकाणी उपस्थित झालेत आणि तुरंत जो हॉटेल मालक जर त्या ठिकाणी आला नसता तर अजून वेगळी घटना त्या ठिकाणी हे घडली असती। म्हणून या घटनेला न्याय मिळाला पाहिजे आणि योग्य ते कारवाई या ठिकाणी जे दोषी आढळतील त्या दोषीवर योग्य ते कारवाई झाली पाहिजे। कारण आरमोरी नगर हा खरंच नगर सर्व शांततेचा आणि सर्व धर्म समभाव हा मानत आणलेला हा नगर आहे आणि अशा या नगरामध्ये अशा ह्या घटना घडू नयेत म्हणून ते सन्माननीय पवनजीने आज या ठिकाणी घोषणा केली का उद्या हा आरमोरी नगर आवश्यक ज्या सुविधा आहेत आपल्याला त्या वगळून हा उद्या पूर्ण आरमोरी नगरात हा बंद राहील। त्याच्यामध्ये शंका आपल्याला येईल की शाळा कॉलेज का बंद ठेवायचं आहे, कारण एका तरुण विद्यार्थी असलेल्या मुलीवरती हा असा अत्याचार साधा सुलक्षा कारणावरून ही घटना त्या हॉटेलमध्ये घडली। याचा निषेध त्या विद्यार्थ्यांनी कळलं पाहिजे, त्यांना माहिती दिली पाहिजे, त्यांना झालं पाहिजे। हाच आमचा एकमेव उद्देश आहे। म्हणूनच आपल्या या नगरामध्ये हा सर्व धर्म समभाव असलेला हा आरमोरी नगर अशा घटना घडू नयेत म्हणून उद्या हा बंदचं आव्हान आम्ही त्याला सपोर्ट सहकार्य करण्यासाठी आम्ही समर्थन आहोत। बोलो जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय शिवाजी, जय भवानी, भारत माता की जय।